देवाभाऊंची जाहिरात कशासाठी? एका माणसासाठी कोट्यवधी रुपये उधळलात. उद्धव ठाकरेंनी सरकारला झापलं. राज्यात सध्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक जिल्ह्यांना काढणीला आलेली पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. आता या नैसर्गिक आपत्तीबद्दल आणि राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. देवाभाऊंच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये उधळलात, तेच कोट्यवधी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिले असते तर काय बिघडलं असतं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. धाराशिवमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते. ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधत पक्षप्रवेश झाल्याचं जाहीर केलं. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल आणि पंचनाम्याबद्दल भाष्य केलं. अतिवृष्टी होते, ढगफुटी होते, पंचनामे करणार आणि त्यानंतर मोजके पैसे वाटून मोकळे होणार. शेतकऱ्यांचे नुकसान होतं हे दिसतंय, तरीही तुम्ही पंचनामे झाल्यानंतर त्यांना पैसे देणार. या सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला हवी, पण त्यासोबतच तातडीने सरसकट एक काहीतरी रक्कम द्यायला काय हरकत होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण अतिवृष्टी होते आहे, ढगफुटी होते आहे सगळीकडे. आता हे माझे ग्रामीण भागातलेच आमदार आणि खासदार आहेत. पंचनामे सुरू झाले असतील, पंचनामे सुरू करणार, मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय, तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्यांना पैसे देणार. माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजेत. पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती. याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो. त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची, ती करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील. अजूनही त्याची होर्डिंग्ज आहेत, तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या. सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून, म्हणजे ही काय माझी पोटदुखी नाही, पण जाहिराती होत्या. हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं, काय बिघडलं असतं. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची. ही एवढी जाहिरात केली. परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत. तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय, काहीतरी प्राथमिक गरज, मग तुझी जी काही रीतसर पंचनामा होऊन करून जी काही मदत असेल ती आम्ही करूच, पण ही पहिली तातडीची मदत, तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होतीच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.